आजच्या काळात चोरी आणि दरोड्याच्या बातम्या आपण दररोज ऐकत असतो। तुम्हाला एक दिवस रात्री दरवाजा उघडा ठेवून झोपायला सांगितलं तर झोपशाल? साहजिक सगळ्यांचं उत्तर नाहीच असणार। पण भारतात एक असेही गाव आहे जिथे कोणाच्याही घरांना बँकांनाही दरवाजे नाही। ते कोणतं गाव आहे? महाराष्ट्रातच आहे ते गाव। कोणते आहे ते सांगण्या पहिले आणि त्याच्या मागचं रहस्य जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका। भारत हा त्याच्या सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध देश मानला जातो। इथल्या ऐतिहासिक इमारती, आकर्षक पर्यटक स्थळ यामुळे देश-विदेशातील लोक इथे पर्यटनासाठी येत असतात। हा एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध देश आहे जो त्याच्या भाषा, सांस्कृतिक विविधता आणि इतिहासासाठी देखील प्रसिद्ध आहे। भारतातील महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे बँकांनाही दरवाजे नाही। इथे चोर चोरी करायला घाबरतात। हे गाव आहे महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर। शनिशिंगणापूर असून ते अहमदनगरमध्ये आहे, जिथे लोक त्यांचे घर उघडे ठेवतात आणि तेथे कोणाच्याही घरात चोरी होत नाही, कारण शिंगणापूर गावाचे रक्षण स्वतः भगवान शनिदेव महाराज करतात अशी मान्यता आहे। शनिदेवांना न्यायाची आणि कर्माची देवता म्हणून ओळखलं जातं। शनिग्रह हा सर्वात धीम्या गतीने आपली स्थिती बदलतो। मात्र असं असूनही शनीची चाल सर्वात मानली गेली आहे। ज्या गावाबद्दल आपण बोलणार आहोत तिथे प्रकोप करणाऱ्या शनिदेवानं आपलं बस्तान बसवलं आहे। या गावात शनिदेवाची काळ्या रंगाची प्रतिमा कुठून आली, कशी आली याची फारच कमी माहिती आहे। मात्र पुरातन काळी पावसानं आलेल्या पुरात ही काळ्या रंगाची मूर्ती वाहत आली अशी आख्यायिका आहे। शनिशिंगणापूर गावात चोरही चोरी करायला आजही घाबरतात। लोक मोकळेपणाने आपली घरे उघडी ठेवतात आणि बाहेर फिरायला जातात। शनिशिंगणापूर गावात शनिदेवाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे। इथे शनिदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दूरहून भाविक येतात। येथे शनीची 5 फूट उंच मूर्ती आहे। या गावाबद्दल असे म्हटले जाते की शनिदेव स्वतः शिंगणापूरचे रक्षण करतात। एवढंच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार युको बँकेने शनिशिंगणापूरमध्ये आपली पहिली लोकसेवा शाखा ही स्थापन केली आहे। पण या बँकेच्या कोणतेही कुलूप लावले जात नाही। हे एकमेव गाव आहे जिथे चोरी करण्यास घाबरतात। गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे 7.5 वर्षाच्या अशुभ कालावधीचा शाप शनिदेव देतात असे येथील ग्रामस्थ मानतात। तर या गावाबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही मला नक्की कळवा। यात काही तथ्य आहे की खरंच ही गोष्ट खरी आहे ते मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।